आपल्या आहारात आपण वेगवेगळ्या फळभाज्यांचा पालेभाज्याचा उपयोग करत असतो. सारखं पालेभाज्याच खातो किंवा सारखं फळभाज्या खातो असं नाही, तर पालेभाज्या, फळभाज्या, मिक्स भाज्या अशा वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्या तर आपल्याला विटामिन, प्रोटीन सम प्रमाणामध्ये आपल्या शरीराला मिळतो आणि आपण हेल्दी तंदुरुस्त राहतो. तर अशाच काही पालेभाज्या आहेत, ज्या पालेभाज्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखल्या तर जातातच, तर वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा तयार केल्या जातात. तर ही खेडा भाजी आहे. आमच्याकडे ह्या भाजीला खेडा भाजी म्हणतात आणि सगळेच लोक आवडीने खातात. बाजारात विकायला सुद्धा असते, पण घरगुती पण आमच्याकडे ज्यांच्याकडे जागा आहे ते प्रत्येकच व्यक्ती म्हटलं तरी चालेल लावतात. आणि ह्या भाजीची वाढ लवकरात लवकर होते. जसं आपण आज तोडलं ना, तर 2-4 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर लगेचच ही भाजी परत येते आणि खायला तयार होते किंवा खायला मिळू शकते अशी तयार होते. शेतातील बांध्यावरून तोडलेली भाजी आहे आणि ताजी आहे. ताज्या भाज्या टेस्टी तर लागतातच, पण भाजी साफ करताना सुद्धा काही गोष्टी बघाव्या लागतात. जसं की शेतातील भाज्या ताज्या असतात, तर तोडल्यानंतर छान असं झटकून घ्यावं, एक एक बघून घ्यावं. बारीक किडे वगैरे असतात ते लक्षपूर्वक, नीट काळजीपूर्वक भाज्या स्वच्छ कराव्या, त्याच्यानंतरच कापून घ्याव्या. चांगलं झटकून घ्यावं. झटकल्याने भाजीतील किडे वगैरे असतील ते निघून जातात. भाजी कापायच्या आधीच धुवून घ्यायची हीच योग्य पद्धत आहे, पण मी इथे भाजी आधी कापून घेते नंतरच धुवून घेणार. नुसतं पालेभाज्या खायला आपल्याला कंटाळा येत असेल तर पालेभाज्यांमध्ये मिक्स दाणे म्हणा, चण्या वाटाण्याचे किंवा डाळी किंवा जे हिरवे तुरीचे वगैरे दाणे असतात ते टाकून खाल्लं, वालाचे दाणे असतील हिरव्या त्या टाकून खाल्ल्या तर भाज्या अजूनच उत्तम चविष्ट लागतात. तर मी इथे आज वांगे टाकून भाज्या करणार आहे आणि तिची भाजी पण छान वाटते. जर तुम्ही बटाटा घालून पण भाजी केली तरी सुद्धा भाजी टेस्टी वाटते. वांग घालून जरी केली भाजी तरी टेस्टी वाटते. तर मी आज वांगे घालून भाजी करणार आहे. मस्त अशी भाजी बारीक बारीक छान अशी चिरून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि आता भाजी चिरल्यानंतर चांगलं 2-4 पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घ्यायची, म्हणजे बारीक वाळू असते, माती असते, ते एकदमसे निघून जाते व्यवस्थित छान असं धुतलं तर. तर आता भाजी धुताना काय करायचं, वरवर तर भाजी आपण हाताने वेचून घेतो किंवा काढून घेतो, पण बुडाला बरीच अशी भाजी राहते आणि ती पटकन निघत नाही. त्यावेळेस काय करायचं, एक चाळणी घ्यायची आणि चाळणीने ती भाजी उचलून घ्यायची, म्हणजे चाळणीने लवकर येते भाजी आणि आपल्याला पण एक एक उचलायला त्रास होत नाही आणि तेवढाच आपला वेळ सुद्धा वाचतो. तर इथे बघा, दोन वांगे कापलेले आहेत, जे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत. वांगे कापलेले आहेत म्हणून थोडे कांदे कमी घेतले तरी चालते. कांदे, हिरवे मिरच्या आणि एक टमाटर घेतलेला आहे. तसंच भाजीचं पाणी गळायला सुद्धा ठेवलेलं आहे. जर का पाणी गळलं नाही आणि डायरेक्ट आपण तसं टाकलं भाजी बनवायच्या वेळेस तर भाजीला जास्त पाणी सुटतो. पालेभाज्यांमध्ये लाल मिरच्याचा वापर केला, म्हणजे सुकलेल्या लाल मिरच्यांचा वापर केला तर भाज्या अजूनच टेस्टी वाटतात आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतात. पण माझ्याकडे लाल मिरच्या नाही आहेत सुकलेल्या, म्हणून मी आत्ता काय हिरव्या मिरच्याचाच वापर केला. आणि कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरा, मिरच्या, कांदा आणि टमाटर याची फोडणी दिली. त्याच्यानंतर वांगे टाकले. थोडे वांगे तेलात टाकल्यानंतर मऊ झाले. त्याच्यानंतर तिखट, मीठ, हळद हे सगळं टाकलं. पालेभाजी आहे पण वांगे टाकले, त्याच्यामुळे लाल तिखट पण टाकलं मी, जेणेकरून भाजी थोडीफार अशी तिखट झाली पाहिजे, कारण हिरव्या मिरच्याने तेवढी तिखट होणार नाही. वांगे टाकल्यामुळे लाल तिखट पण टाकला. जवळपास 7-8 मिनिटं शिजल्यानंतर, म्हणजे वांगे शिजल्यानंतर मी पालेभाजी टाकली. पालेभाजी टाकल्यानंतर झाकण झाकून दिलं आणि भाजी सुद्धा नरम झाली, मऊ झाली. त्याच्यानंतरच मी भाजी आणि वांगे मिक्स करून घेतलं आणि मीठ टाकलं. मीठ आधी नाही टाकलं होतं, नंतरच मीठ टाकायचं. आणि इथे तुम्ही बघू शकता भाजीला किती पाणी सुटलेलं आहे. वांगे सुद्धा मऊ झालेले आहेत, म्हणजे शिजलेले आहेत आणि भाजी पण शिजली. पण जे पाणी आहे ते पाणी सुकवून घ्यायचं. आणि इथे तुम्ही बघू शकता झटकीपट आपली भाजी सुद्धा झाली आणि खरं सांगते खूप छान अशी झाली होती भाजी. तर रात्री मी फिशची भाजी बनवली होती, ते तर रुद्रांचे पप्पा खाणार आणि जी काही मी पालेभाजी बनवली ती मला खायची आहे. तर खूप छान झाली. उरलेली भाजी संध्याकाळी होणार. तर मस्तपैकी अशा पद्धतीने मी हिरवी पालेभाजी बनवली. हिला म्हणतात आमच्याकडे खेडा भाजी. तर अशा पद्धतीने आमच्याकडच्या गावच्या पद्धतीने देशी पद्धतीने मस्त अशी भाजी बनवली. तर तुम्ही सुद्धा नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात, कोणत्या नावाने ओळखतात. तर आम्ही तर खेडा भाजी म्हणतो.